हॉटेल असोसिएशननं 13 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अनधिकृत धाबे आणि दारू विक्रीच्या विरोधात 31 डिसेंबरपासून हॉटेल बार बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर आता ठाणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सल्लागार आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना आदेश दिलेत आणि त्या अनधिकृत मद्यविक्री धाबे बंद करण्यात आलेत। याबद्दल ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त करण्यात आले। याविषयी अधिक माहिती उद्योजक रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। ठाणेमध्ये 100 करोड नुकसान होतं गव्हर्नमेंटची रेव्हेन्यूमध्ये सर, आणि आम्हाला पण होत नाही। आम्ही एक काम करा, तर त्यांनी सांगितलं मला, अरे वन डे परमिट घेता सर। मी मला वन डे परमिट देतं तर आम्ही पण लायसन्स सरण करतो, आम्हाला पण वन डे परमिट द्या। आम्हाला आठवड्यात 3 दिवस लागतो धंदा करायला, सोमवारी मंगळ आज शनिवारी, आज हे संकष्टी आहे, कोणी येत नाही गिराकी। मी बोला आम्हाला वन डे परमिट 22,000 देऊन आम्हाला द्या। मग तेव्हा आम्हाला GST भरायची गरज नाही, त्यांच्याकडे GST नाही, वॅट नाही, 3 नंबर नाही, काही नाही। आता मला माझ्याप्रमाणे ते 19,200 परमिट रुपये FL3 आहे, पण 3 नंबर आहे 7,500 लोकांची, बाकी 3 नंबर पण नाही आहे। हे गव्हर्नमेंटची नुकसान आहे। आम्ही हॉटेल असोसिएशन ENR सगळेबद्दल बोलतो मी, आम्ही गव्हर्नमेंट सोबत आहे। गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढवायची असेल तर हे सगळं बंद करायलाच पाहिजे, पण ते आम्ही सरळ सांगितल्यानंतर सगळे ॲक्शन मोडमध्ये जाऊन कालचे दिवसची बोलतो मी, एक पण ठाण्यामध्ये इलिगल लिकर आउटलेट एक पण चालू नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही तो सांगितलेलं 30 तारीखला बंद करायचे आहे, ते आम्ही मागे घेतो आज। सर हॉटेल